देवानंतर या पृथ्वी तळावर माणसाचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न करतात ते डॉक्टर. कधी कधी हे डॉक्टर रुग्णाला वाचवण्यात अपयशी होतात, तेव्हा रुग्णाचा परिवार हा डॉक्टरांना दोष देऊ लागतो. अशीच एक घटना 13 मार्चला धुळेमधील एका शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांसोबत घडल्याचे समोर आले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केली, ज्यामध्ये डॉक्टरांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा निषेध व डॉक्टरांच्या सुरक्षतेसंदर्भात उपाययोजना करण्यात यावी या उद्देशाने पनवेल डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी श्री बाजारे यांनी खेद व्यक्त करत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यामधील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येण्याचे सांगितले. धुळ्याची घटना ही अत्यंत क्रूरतेची घटना आहे. म्हणजे येणाऱ्या डॉक्टरांच्या प्रोफेशनल वरती वाईट हे आहे. मग ही का घडली त्याचं सुद्धा विवेचन व्हायला पाहिजे. त्यांच्या काही चुका झाल्या का? काही चुका झालेल्या नाही. फक्त मी तिथली माहिती घेतली, तुम्हाला सांगतोय की थोडीशी माहिती पेशंट्सला थोडी द्यायला पाहिजे. काय की नाही ह्या कंडिशनमध्ये असं असं आहे, मग बरं तुमच्याकडे एक PRO ठेवा, पण सिक्युरिटी ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही नेमा. हे माझं वैशिष्ट्य आहे. का मी तुम्हाला सांगतो, पेशंट्स आणि त्याचे 2 नातेवाईक. काय झालेलं आहे पनवेलला, पेशंट आले की 10 नातेवाईक आतमध्ये येतात गेटमधून, बरोबर. तो काही थांबायला तयारच राहत नाही. ते गेटवरती आपलं स्ट्रिक्ट करा, सिक्युरिटी कडून ठेवा. तसं तुम्हाला होणार नाही. तुम्हाला ट्रीटमेंट करता येत नाही, तुम्हाला डिसिजन घेता येत नाही, तुम्हाला फोन लावता येत नाही. तुम्ही तो समोरचा बोलत असताना तुमचं माइंड, तुम्ही ऍबसेंट माइंडेड होता टोटली. डॉक्टर मी आता काय करू, सिनियर मोस्ट डॉक्टर येईपर्यंत 5 मिनिटं तरी पाहिजे, 7 मिनिटं तरी पाहिजेच. ते थोडं बाईकवर येणार किंवा 4 व्हीलरने येतील, ट्रॅफिक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये स्ट्रिक्टली प्रत्येक हॉस्पिटलने पेशंट्स आणि त्याच्याबरोबरचे 2 नातेवाईक त्यांनी जातायचं. गेटच्या बाहेरच पब्लिक थांबलं पाहिजे. त्याचसोबत पनवेल डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने पनवेल तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले. पनवेल डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आज 15 मार्च रोजी धुळ्यामध्ये जो हिंसात्मक घटना झाली डॉक्टरांच्या विरुद्ध, त्याच्या निषेधार्थ लाक्षणिक बंद ठेवण्यात आलेला आहे. अशा जर घटना घडत राहिल्या तर डॉक्टर्स जे पेशंटचं जीव वाचवण्यासाठी काम करतात आणि आपलं सर्वस्व पणाला लावतात, त्यांनी हे काम कसं करायचं हा प्रश्न सर्व डॉक्टर्ससमोर उभा राहतो. आम्ही सर्व डॉक्टर्स प्रत्येक वेळेला जेव्हा कोणी रुग्ण येतो किंवा सिरियस रुग्ण येतो त्याला वाचवण्यासाठी आम्ही आमचा प्रयत्न म्हणजे काटेकोरपणे करतो. आणि असं असतानाही जर कुठलाही पेशंट म्हणजे त्याच्या आजारामुळे जर दगावला तर त्याच्या डॉक्टरचं काही म्हणजे रोल नसतो, तो त्याच्या आजाराने दगावतो. आणि अशा जर घटना पेशंटनी डॉक्टरना मारहाण करायला लागले, असं प्रत्येक वेळेला नातेवाईकांनी करायला अशा घटना होत राहिल्या तर आम्ही काय करावं हा आमच्या पुढे सगळ्यांच्या पुढे एक प्रश्न आहे. त्यासाठी आज आम्ही इथे आपले पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांना एक पनवेल डॉक्टर असोसिएशनच्या वतीने एक आम्ही पत्रक दिलेलं आहे की अशा घटना इथे होऊ नये. आणि आम्ही आता तहसीलदार यांच्याकडे पण ते एक पत्रक देणार आहोत आणि खांदेश्वर पोलीस स्टेशनला पण एक पत्रक देणार आहोत.